आज जेवायला काय बनवायचं या प्रश्नाचं उत्तर कधी सुटत नाही. कारण आज बनवलं तरी उद्या काय बनवायचं हा प्रश्न परत उभा राहतो. मग आता त्याचं उत्तर पण आपल्याला शोधायला पाहिजे, कारण बनवायला पण पाहिजे आणि खायला पण पाहिजे. मग आज इथे मी मिनी सोयाबीन घरात होते, त्याचा पुलाव बनवायचं ठरवलं. तर त्यासाठी मग आधी मिनी सोयाबीन गरम पाण्यात भिजत घातले. ते भिजतायत तोपर्यंत इकडे द कांदा, टमॅटो, मिरची चिरून घेतली आणि आलं लसूणची पेस्ट नव्हती, त्यामुळे ते किसणीने बारीक किसून घेतले. मग सोयाबीनही स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर कुकरमध्ये तेल ओतलं, त्याच्यामध्ये टाकली मिरची, जिरे मोहरी टाकून घेतली, मिरची टाकली, कांदा टाकला, टमॅटो टाकला, आलं लसूण पेस्ट टाकली, ते छान परतून घेतलं. मग सोयाबीनही तेलात छान 5 मिनटं परतून घेतले. मग त्याच्यानंतर त्याच्यात हळद, तिखट आणि मीठ टाकून घेतलं आणि तेही एकदा परतून घेतलं. मग त्याच्यानंतर त्याच्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घेतले, आवश्यक आहे तेवढं पाणी टाकून घेतलं, कोथिंबीर टाकली. उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरच 2-3 शिट्या काढून घेतल्या. मस्त असा भात शिजल्यानंतर तो छान मिक्स करून घेतला आणि ताटात वाढून घेतला. असा मस्त सोयाबीनचा पुलाव तयार.